परभणी मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय आणि आपण पाहिलं इथे तर शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा सामना आहे, म्हणून ठाकरे गटाचं पारडं जड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नेमकं इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहणं गरजेचं आहे। तन्मय, अगदी आणि पाहूया, कारण परभणीमध्ये मतदानाचा टक्का देखील वाढलेला आहे, त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार पाहूयात। काय एक्झिट पोल आलेला आहे समोर। परभणीचे संभाव्य आमदार असणार आहेत राहुल पाटील। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत इथे रंगल्याचं पाहायला मिळालं। आनंद भरोसे ह्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मात देत संभाव्य आमदार राहुल पाटील यांनी परभणी राखल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे परभणीत नेमकं तुल्यबळ लढत पाहायला मिळाली, पण त्यामागची कारणं काय होती, राहुल पाटलांची बलस्थानं काय होती, त्याबाबत माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांच्याकडून। परभणी विधानसभेमध्ये ह्यावेळेस सुद्धा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या हाती सुद्धा मशाल देण्यात आली आणि त्यांचे आतापर्यंतचे पारडे जड आहे। इथे महायुतीने भाजपचे महानगर प्रमुख आनंद भरोसे यांना शिवसेना शिंदे गटात घेत यांना उमेदवारी दिली। त्यामुळे शिंदे गटातली कार्यकर्ते हे आनंद भरोसे यांच्यावर नाराज आहेत। त्याचा फायदा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांना निश्चितच होणार आहे। इथे रासपने तिसरा महिला उमेदवार देत या तिरंगी लढत केलेली आहे, पण महिला उमेदवाराचा तेवढा फरक पडणार नाही असं आतापर्यंतच्या अनुमानानं दिसून येते। परभणीमध्ये जवळपास यावेळेस मताचा टक्का हा कमी झाला असून 62% मतदान झाले आहे। परभणी जिल्ह्यातल्या इतर 3 विधानसभा मतदारसंघामध्ये हा मताचा टक्का हा 70%च्या वर गेला आहे। त्यामुळे मत जे कमी झाले याचा फटका कोणाला बसू शकतो, पण आतापर्यंतच्या अंदाजानुसार शिवसेनेचे संभाव्य आमदार हे डॉक्टर राहुल पाटीलच आहेत असं मतदाराकडून बोलल्या जात आहे।